बारामतीत शेतकऱ्यांना व्हिडिओ काढून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या दाचाला कंटाळून या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। हनुमंत सणस असं या शेतकऱ्याचं नाव असून ते लाटेगावचे रहिवासी होते। पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना कसा त्रास दिला याची आपबीती त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओतून मांडली। या तिन्ही विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांना आपली जीवन यात्रा संपवल्याचा आरोप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केला। एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, प्रचारांचा सपाटा सुरू आहे। मतांसाठी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या नेते मंडळींकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। इरिगेशन खातं, पोलीस खातं आणि पाटबंधारे खातं आणि बाकीचे खाली 8 इसम यांनी मला इतका त्रास दिला आहे। त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे। त्यांच्याबद्दलची चिठ्ठी माझ्या खिशात लिहून ठेवलेली आहे। आज रोजी मी माझा वावर नीट करत असताना हिरालाल खोमणे यांनी 26/2/24 आत्महत्याचा इशारा दिला होता। इरिगेशन खातं, पोलीस खातं आणि पाटबंधारे खातं आणि बाकीचे खाली 8 इसम। तेव्हा बारामतीच्या लाटेगावातली ही घटना आहे। स्थानिक पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेते मंडळींची देखील धावपळ सुरू आहे आणि अशातच नेते मंडळींना देखील शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेळ नाहीये का देण्यासाठी हा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रियाताई, बारामतीतला सगळा हा प्रकार आहे। स्थानिक पोलीस असेल, पाटबंधारे विभाग असेल, महावितरण विभाग असेल, या सगळ्याला कंटाळून या शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। आपली काय प्रतिक्रिया यावर? प्रयत्न करते पण शेतकरी आत्महत्या कोणी का केली आहे या सगळ्याची माहिती घेण्याची अतिशय धक्कादायक गोष्ट आहे आणि तुमच्याकडून जी पहिली माहिती मिळते ते प्रशासनाकडून काही त्रास झालेला आहे असं पहिलं कळण्यात येतं। त्याच्यामुळे मला स्वतःला मी अजून बारामतीला कॉन्टॅक्ट केलेला आहे, तिथून माहिती काढायचा प्रयत्न करते। आणखी माहिती याची मी वाट बघते पण सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या देशात वाढत आहेत। मी आरोप प्रत्यारोप करत नाहीये पण देशामधला जो केंद्र सरकारचा डेटा आहे तो वर्तमानपत्रात 1 महिन्यापूर्वी आला होता, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात होत आहे असं सरकारचा डेटा सांगतोय। तर सरकारच्या डेटामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा नंबर आत्महत्यांमध्ये असं केंद्र सरकारचं आणि केंद्र आणि महाराष्ट्र सरकार हे एका विचारच आहे। त्याच्यामुळे हा डेटा अर्थातच खराच असणार, त्याच्यामुळे अतिशय चिंताजनक आहे आणि पुन्हा हे दिसतंय की असंवेदनशील ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे अशी माहिती येते त्याच्यावरनं सरकारच्या चुकीमुळे झालेलं दिसतंय असं दिसतं। सुप्रियाताई, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।